मंडळी, आपण पाहत आहात पुरंदर सासवड येथील रिसर्च केला 5 राज्यातील पहिला प्रकल्प, ज्या प्रकल्पाचं नाव आहे समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योग. गांडूळ खतामध्येच 3 आमच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे 24 कॅरेटचं गांडूळ खत, त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्लॅटिनम कॅरेटचं गांडूळ खत आणि तिसरा प्रकार आहे डायमंड कॅरेटचं गांडूळ खत. हे तिन्हीपैकी कुठलंही गांडूळ खत जरी आपण घेतलं तर आपण 100% नाही तर 1001% आपली शेती पूर्ण सेंद्रिय करू शकतो. आणि ह्या खताच्या वापरामुळे आपल्याला इतर कुठलेही खत, युरिया, सुफला, ह्युमिक ऍसिड सुद्धा वापरायची गरज लागत नाही. आणि दुसरा भाग सर्वात महत्वाचा, हे खत सर्व पिकांना, फळांना, फुलांना, तरकारी, कडधान्य, ऊस, कापूस, भात, मातीशी रिलेटेड कुठल्याही पद्धतीची जर तुम्ही शेती करत असाल तर हे सर्व पिकांना, सर्व अन्नद्रव्य घटकांनी परिपूर्ण असं गांडूळ खत आहे. आणि या खताचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन जो आहे हा 25 पासून तर 38-42 पर्यंत याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन आहे. आणि हा ऑर्गेनिक कार्बन जर तुमच्या पिकांना जर भेटला तर तुम्हाला इतर कुठलाही भेसळ डोस, कुठलाही शेण किंवा कुठलाही युरिया, सुफला, ह्युमिक ऍसिड ची गरज भासणार नाही. म्हणजे आमच्याकडचं 24 कॅरेट गांडूळ खत असो, डायमंड कॅरेटचं गांडूळ खत असो किंवा प्लॅटिनम कॅरेटचं गांडूळ खत असो, हे चहापत्ती सारखं काळं भोर, त्याच्यामध्ये 0% स्मेल आहे आणि 0% सॉइल आहे. आणि हे गांडूळ खत आज महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, कर्नाटक पर्यंत सुद्धा हे खत जात आहे. आपल्याला 100% ऑर्गेनिक शेती करायची असेल तर हे एकमेव खत आज असं आहे की ज्यात तुम्ही 100% ऑर्गेनिक शेती करू शकता.